विक्रोळीत शारीरिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनाच विद्यार्थ्याचा अमानुष छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे। विक्रोळीतल्या कमळ वासुदेव वायकुळे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात। असे धरून धरून कापले, जे बघा केस आणि जे बघा ही शिक्षा आहे स्टायलिश हेअरकट ठेवल्याची। विक्रोळीतल्या कमळ वासुदेव वायकुळे शाळेत हा घोरी प्रकार घडलाय आणि ही हजामत केल्याचा आरोप चक्क पीटीचे शिक्षक आणि शिपायावर लावण्यात आलाय। त्या दिवशी आम्हाला सांगितलं, परमिशन नाही दिली आणि सीधा येऊन बोलतात आम्हाला सांगितलं की तुम्ही सीधा असे केस पकडून तिथं घेऊन गेला आणि उभे केले सगळ्यांना। 30 का 35 जण होते, त्यांच्या असे केस पकडून इथून पूर्ण कापलं। सर पहिलाच बोलले होते की तू केस कापून आण। माझे तेवढे पण वाढले नव्हते, मी रविवारी तसं पण कापणार होतो तेव्हा माझे पप्पा बोलले होते तू काप। मग नंतर मी ऐकलो नाही। मग सरांनी काय केलं, मामा आणि सर आले आणि मामाने केस धरून सगळ्यांचे केस कापले। पोरं घरी गेली तेव्हा पालक संतापले, त्यांनी थेट गाठलं पोलीस ठाणं। मी प्रत्यक्षदर्शी आहोत, माझ्यासमोर तरी 40 ते 42 मुलं होती, त्यातले 8 ते 10 मुलांना मी बरोबर घेऊन गेलो पोलीस स्टेशनला आणि जे कोणी होते पालक त्यातले 2-3 जण आले माझ्याबरोबर। बाकीच्या पालकांना असं आहे की कामातून फुरसत नाही, कारण मुंबईत राहणारा माणूस हा पहिला कामाला प्राधान्य देतो नंतर सगळ्या गोष्टींना। पण मी माझं कसं आहे की मुलांना प्राधान्य देऊन मी काम करतोय, त्यामुळं मी गेलो। ये घटना जो है वो स्कूल शुरू होने के बाद सुबह की है और इसमें ऐसा दिख रहा है कि जो पीटी टीचर है वो और उसके साथ वहाँ पर काम करने वाला प्यून जो है, इन्होंने बच्चों के बाल काटे हैं। अभी फिलहाल पुलिस इस मामले की पूरी तफ्तीश कर रही है और अब तक हमने इसमें 2 आरोपियों को गिरफ्त में लिया है और इसमें जो पीटी टीचर है वो है और जो प्यून था वो है। याच आरोपाची शहानिशा करण्यासाठी आम्ही शाळेची ही बाजू जाणून घेतली, तेव्हा शाळा प्रशासनानं मात्र या घटनेमागे षडयंत्र असल्याचा दावा केला। शाळेने केस कापू नये हे निश्चितच आहे, पण विद्यार्थ्यांच्या डिसिप्लिनमध्ये त्यांना सुरुवातीपासून आपण सांगितलेलं आहे, पालक मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे की मुलांचे केस बारीक असले पाहिजे। पण ही घटना घडलेली आहे ती अनपेक्षित झालेली आहे, कोणी त्यांना आदेश दिलेले नव्हते आणि ज्या माणसांची नावं मला आता समोर आली त्याच्यावरून असा अंदाज आहे की हे राजकारण आहे, म्हणजे शाळेला या बदनामी करतात। आमचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही, मी स्वतः शिवसैनिक आहे, पण आमच्या शिवसैनिकांचा याच्यात काहीही सहभाग नाही किंवा इथले जे आत्ताचे जे नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे आहेत त्यांचा सुद्धा याच्याशी काही सहभाग नाहीये। मी एक पिता म्हणून याच्यात सहभाग केलेला आहे, याच्यात राजकारण आलंच कुठे? कारण एक पिता म्हणून ही जबाबदारी मला वाटली की माझा मुलगा रडतोय, माझ्या मुलाच्या डोक्यातून रक्त येते, हे मला पाहावलं नाही, याच्यात राजकारण झालं कुठे? जमाना बदलला तशी मुलं बदलली, राहणीमान बदललं, पण तो बदल पचवण्याची ताकद असेल तरच पुढे जाता येतं। पोरांच्या स्पाईकला विरोध करून शिक्षकांना असं काय हशील होणार आहे देव जाणे, पण त्याच वेळी यामागे राजकारण आहे का हेही तपासून पाहायला हवे। अक्षय भाटकर, ABP माझा, विक्रोळी।